नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांच्या जुन्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण कामावरून आलेलो आहे मी आणि आता चकलीची तयारी सुरू आहे. मोस्ट ऑफ फराळ आपला झालेला आहे. करंजा बनवून झालेल्या, चकल्या बनवून झालेल्या होत्या. 1 किलोच्या चकल्या ऑलरेडी बनवून झालेल्या होत्या आणि शंकरपाळ्या पण झालेल्या होत्या. तर आता उरलेला जो फराळ आहे तो बनवायला आम्ही घेतला. चिवडा पण बनवून झालेला आहे, कारण का मला कामावरून यायला उशीर होत होता, त्यामुळे आपला फराळ ची व्हिडिओ बनवायला आपल्याला भेटलेला नाही. आणि आजी आजोबा आलेले आहेत. बघून तर आजी इथे. आजी काय बोलतो, कसं वाटते फराळ आता बनवलं तुला, कसं वाटतं आता? बरं वाटतं. तर आजी आली आहे आणि ते बघून दशावतार नाटक सुरू आहे. एक मिनिट. दशावतार नाटक सुरू आहे. तर आजोबा दशावतार नाटक बघतात आणि आता आपण इथे नाटकाचा एन्जॉय करत करत इथे आपण फराळाची सुरुवात करणार आहोत. आजोबा आलेले आहेत, बघून आजोबा. आजोबा इथे बघा. एक मिनिट. तर आता फराळाला सुरुवात करतोय. चकली 1 किलोची ऑलरेडी बनवून झालेली होती. आता 1 किलोची आपण बनवायला घेत आहोत. तर तुम्हाला आम्ही दाखवतो कसं बनवतो. रेडीमेड पीठ आणलेलं आहे, कारण का कामावरून यायला उशीर होतो. सगळ्या घाई गडबडीमुळे पीठ आपल्याला बनवायला भेटलेलं नाही आहे. तर आपण रेडीमेड पीठापासून बनवणार आहोत. तर बघा आता कसं बनवतो ते. हे आम्ही आमच्या वाण्यांकडून खालून आशापुरा म्हणून पीठ आणलेलं आहे. हे पीठ आपण वापरणार आहोत. फक्त पाणी वापरायचं आहे. साधं पाणी आहे ना, एकदम कोमट पाणी थोडंसं वापरलेलं आहे आपण. आणि हे अर्धा किलोचे पॅकेट आहेत दोन्ही पण. हे आपण वापरणार आहोत. तर टोटल 1 किलोची आपण चकली आता बनवणार आहोत. लाडू आता मगाशीच बनवून झाले. तर मित्रांनो, हे थोडं कोमट पाणी थोडं आपण वापरत आहे. पाण्यामध्ये पिठामध्ये एकदम थोडं वापरून घ्या आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला. मी कामावरून येईपर्यंत आईने इथे लाडवांची तयारी करून सगळे लाडू बनवून पण मोकळे झाली. आईने या वर्षी काहीतरी जोश केलेला आहे, कारण का सगळा फराळ जो आई आहे तो एकदम दणादण बनवून घेते. मी कामावरून असतानाच सगळा फराळ अर्धा आईने बनवून घेतलेला आहे. फक्त करंजा आणि काय बेसनच्या करंजाच राहिल्या, बाकी सगळा फराळ बनवून झालेला आहे. म्हणजे आमच्यासाठी काय ठेवलंच नाही, आम्ही व्हिडिओ फक्त अशीच बनवणार. तर आता चकलीची सुरुवात केलेली आहे आणि लाडू बघू शकता, एकदम चिकनेदार लाडू झाले, चिकनेदार लाडू. तर तुम्ही घरी बनवले की नाही ते आम्हाला सांगा. तुम्ही घरी फराळ बनवताय की नाही? फराळ घरीच बनवा, कारण का जो फराळ बनवताना तो माहोल असतो ना, तो भारी असतो, एकदम मजा येते. आणि सगळी फॅमिली बसून एकत्र फराळ बनवा. चकल्या तळायला लागा सगळ्यांनी. आम्ही पण काल चकल्या वगैरे तळल्या. कामावर फराळ बनवायला सुरुवात केलेली सगळ्या प्रॉपरली. तर तुम्ही करता की नाही ते सांगा आणि कमेंटमध्ये कळवा तुमच्या कुठपर्यंत फराळाची प्रोसेस आली. कारण हे बघा, आजोबांनी ते दशावतार नाटक लावलेलं आहे प्रॉपरली. दशावतार नाटकाचा एकदम माहोल एन्जॉय करत करत इथे फराळाला सुरुवात चालू आहे. इथे आजी आजोबा मस्तपैकी एन्जॉय करतायत दशावतार नाटक आणि आमच्या इथे फराळाची सुरुवात चालू आहे. पीठ मळणी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरला हे सगळं मळून झाल्यानंतरला चकलीच्या साच्यामध्ये आपण थोडा वेळ ठेवणार आहोत. त्यानंतरला चकलीच्या साच्यामध्ये आपण चकल्या गाळून काढणार, त्यानंतर तळून काढणार. झालं की तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हे बघू शकता आपण जे पीठ रेस्ट करायसाठी ठेवलेलं होतं ते पीठ आता थोडंसं आपण छोटासा पिठाचा गोळा घेऊन मळून घेत आहोत. हे आपलं भांडं आहे ज्याच्यामध्ये चकलीचं साचा आहे, ज्याच्यामध्ये आपण असं पीठ टाकून घेणार आणि मग वरून हे फिरवायचं यंत्र लावून गच्च्या याला झाकण लावून त्याच्यावर आपण चकल्या गाळून घेणार आहोत. गाळून झाल्यानंतर चकल्या तळण्यासाठी आपण कढईमध्ये सोडणार आहोत. आपली कढई तिकडे तापते, तेल तापते त्याला कढईने तापते. ही पोझिशन बघा. पितळेच आहे ना, पितळेचं भांड आहे.
आता आपली एक चकली तयार झालेली आहे प्रॉपरली. आता या तळल्यानंतरला आपण तुम्हाला दाखवणार आहोत कसे झाले. तळून झाल्यानंतर खाऊन बघा. आजी मसरी लावते. मशरी इज मॅन्डेटरी. वाचताय काटे किती प्रॉपर. काटे प्रॉपर आलेत बघू शकता तुम्ही इथं. आता आपण ह्या कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणशाल की हे तेल असं लालसर का दिसतंय, तरी लालसर दिसतंय याच्या मागचं कारण आहे आम्ही याच्यामध्ये कालच चकल्या तळून काढलेल्या होत्या आणि तेच तेल आम्ही वापरतात. कारण का तेल जास्त म्हणजे खराब नाही झालेलं आहे. आम्ही गाळून वगैरे घेतलेलं आहे प्रॉपरली ते. तर हे फ्रेशच तेल आहे एकदम. बघू शकता याच्यामध्ये कचरा जरा पण गाळ तुम्हाला दिसत नाही. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी चकल्या तळलेल्या होत्या त्याच्यामुळे ते असं दिसतंय. पण तुम्ही असं वापरू शकता ते तेल. जास्त काही जुनं झालेलं तेल नाही. मित्रांनो बघू शकता आपली चकली एकदम प्रॉपरली तळली जात आहे. मी एकदम व्यवस्थितरित्या तळतोय चकल्यांना. बघू शकता एकदम प्रॉपर. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी एकदम घामाघूम का झालेलं आहे. आमची लाईट गेली. पहिली गोष्ट म्हणजे लाईट एकदम डायरेक्ट जसं चकल्या बनवायला घेतल्या आहे बघू शकते ते चकल्या तयार झालेल्या आहेत प्रॉपरली. सगळ्या चकल्या बनवायला घेतल्या आणि लाईटच गेली. लाईट गेली म्हणजे लाईट खराबच झाली, बंद पडली. माझ्या एका बल्बवरती आम्ही पूर्ण सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. चकल्या प्रॉपरली तळलेल्या आहेत. प्रॉपरली फरा आपला 2 किलोच्या चकल्या बनवलेल्या आहेत आपण. फायनली लाडू बनवून झालेले आहेत. फरसाण चिवडा बनवून झालेला आहे आपला पोह्यांचा आणि शंकरपाळ्या सुद्धा बनवून झाल्या. आता वाट पाहायची आहे ती करंज्यांची. तर बघूया आता मला कॉर्पोरेट मजदूरला कामावरून कधी वेळ भेटतोय आणि कधी तयारीला लागतोय पुढच्या फराळाच्या. आता उद्या आपण लाइटिंग करणार आहोत तर लाइटिंगचा डेकोरेशन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.